गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आलाय। काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी शिरोळ, कवठेगुंद आणि टाकोडे येथे बैठका घेत कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या। मात्र टाकोडे येथे जिल्हा परिषद सदस्य अर्चना चौगुले यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे। या बैठकीला माजी आमदार राजीव आवळे, दत्त कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य अर्चना चौगुले, अमोल चौगुले यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी राजवर्धन निंबाळकर यांनी सतेज पाटील आणि गणपतराव पाटील यांचं स्वागत करून गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत चर्चा केली। विशेष म्हणजे गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनीही शिरोळ तालुक्यात बैठक घेतली होती। त्या बैठकीलाही निंबाळकर उपस्थित होते। आता सतेज पाटील यांच्या बैठकीतही निंबाळकर दिसल्यानं शिरोळच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। गोकुळ दूध संघाच्या राजकारणात पारंपरिक विरोधक म्हणून पाहिले जाणारे महाडिक आणि पाटील गट आगामी निवडणुकीत एकत्र येणार का? भाजपची भूमिका नेमकी काय असणार आहे? या प्रश्नाने निंबाळकर यांच्या उपस्थितीमुळे अधिक महत्त्व प्राप्त झालंय। दरम्यान गोकुळच्या निवडणुकीआधी शिरोळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापलं असून पुढील काळात कोण कोणाच्या सोबत जाणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।